समू कुठं चालली? फिरायला. गणपती बघायला. पाण्यात बसणार आणि काय करणार? ओरडणार कशी? कशी ओरडणार? अशी ओरडणार? मी बस पाण्यात. काय काय खाणार? खाणार काय? खाणार काय? नाही काय खाणार? आम्ही आईस्क्रीम खाणार. तुला नाही देणार. तुला नाहीच देणार. तुला देणारच नाही. तू नको काढू. आपला फोन पडेल. नको काढू ना. पप्पाला पकड ना. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. तर आज आपण चाललो आहे गणपती बघायला. सगळ्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी प्लॅन केला आहे. तर आम्ही चाललो आहे. आता भेटणार आम्ही डिला रोडमध्ये. आणि आम्ही आता भारतमाताच्या सिग्नलला उभे आहे आणि बघताय समोरचा रोड पूर्ण बंद आहे. लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंतामणी या सगळ्या गणपतीमुळे आता आपण करिवडच्या ब्रिजवर आहे. आणि गणपतीमध्ये तर हा ब्रिज रात्री 2-3 वाजेपर्यंत पण फुल ट्रॅफिक असतो. आणि आता आपण फायनली पोचलो आहे आपल्या डिला रोडमध्ये. तर बघूया हे लोक कधी येतात आणि कधी आपण निघतो आहे. तर 12 वाजेपर्यंत वाट बघितली तरी पण कोण आले नाही. सगळा प्लॅन आपला फेल झाला आहे. तर मी, आरती आणि समायरा आम्ही आलो आहे आपल्या नरे पार्कच्या मैदानामध्ये. तिकडे बघूया आपल्या संबूला काय खेळणी वगैरे किंवा दुसरं काहीतरी तिला एन्जॉयमेंट. तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे? लाबू बुबू. हा लाबू बुबू कैसे भाई? 200. सध्या तरी हा लबुबू डॉल ट्रेंडमध्ये आहे. मी पण अनया पण मला बोलत होती मला लबुबू डॉल घेऊन ये. पण ह्याची क्वालिटी काय चांगली दिसत नाही आणि 200 आणि 500 बोलतोय. तर आपण एंटर करतोय नरेपारच्या मैदानात. तर आज गर्दी तर कमी दिसते आहे कारण की आज 5 दिवसाचे गणपतीचं विसर्जन आहे त्यामुळे. पण उद्यापासून तर गर्दी खूप वाढेल. तर भरपूर काय काय गेम्स आहेत. पण ह्या समाराला घेऊन आपण बसू शकत नाही कारण की ती खूप अतरंगी आहे. जीपमध्ये तिला बसवलं पण तिला एका जीपमध्ये बसायचं नाही. ती इकडून तिकडे थांबल्यावर फिरते. बघा, एन्जॉय.
ह्याच्यात व्हरायटी भरपूरच होत्या. पिझ्झा, बर्गर, मोमोज, मंचुरियन, नूडल्स, भरपूर काय काय होतं. भरपूर म्हणजे भरपूर, सांगता येणार नाही. बघताय तुम्ही. गेल्या वर्षी तर आम्ही आलो तेव्हा खूप चिखल होता असाच, पण ह्यावेळी थोडं त्यांनी मॅनेज केलं आहे. मस्त लाकडाचं असं ब्रिज बांधलं आहे, त्याच्यावरूनच चालायचं आहे. त्यामुळे पाय वगैरे घाण होण्याचं काय टेन्शन नव्हतं यावर्षी. गेल्या वर्षी खूप आमचे पाय घाण झालेले. तर आरती ते नूडल्स घेते, तोपर्यंत मी समाऱ्याला बसवलं बोटीत. तर समाऱ्याला बोटीत नाही तर समाऱ्याला पाण्यामध्ये उतरायचं आहे, म्हणून ती रडते आहे. बाबासाहेब आहे. कोण आहे? कोण आहे? तर समायरा खूप हट्ट करत होती, हे घे ते घे. तर आम्ही आलो आहे तिचा फेवरेट गोळा खायला. आता बघा ती कसा गोळा खाते. बोलून केला. तर आरतीच्या मैत्रिणी वगैरे भेटलेल्या आता आणि त्या बोलत होत्या की आम्ही यूट्यूबला तुम्हाला बघतो आणि त्यांना अनाया आणि समायरा दोघेही खूप आवडतात.
पण अनया आज आपल्या बरोबर नव्हती, तर खूप समायराला ते लाड करत होते. तर ते नक्कीच आपला ब्लॉग यूट्यूबला बघतील. आणि आता आम्ही निघणारच होतो, पण बघितलं इथे राम मंदिरचं एक डेमो बनवलं आहे. तर फायनली आम्ही घुसलो आहे गपचूपमध्ये. आणि जसं राम मंदिर अयोध्यामध्ये बनवलं आहे तसंच त्याचा डेमो हा इथे सादर केला आहे खूप छान प्रकारे. तर बघता तुम्ही समोर गणपती बघायला किती मोठी रांग आहे. आणि समारला घेऊन एवढ्या रांगेत उभं राहायचं म्हणजे टेन्शनच आहे. म्हणून आम्ही काय गणपती बघितला नाही. तर असा असतो नरे पार्कचा हा मेळा. दरवर्षी आम्ही दरवर्षी येतो. आणू दीदीला नाही नेलं ना आपण. आम्ही मज्जा केली. हात काढ. आम्ही गोळा खाल्ला. अजून काय काय खाल्ला. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. तर रात्रीचे वाजले 2:30 आणि समायरानी पण घेतलं झोपून. तर हा व्लॉग आम्ही इथे संपवणार होतो, पण आम्ही जाता जाता अनयाला केला व्हिडिओ कॉल आणि सगळं दाखवलं. तर मग काय अनया गप्प बसणार आहे. अनया आली दुसऱ्या दिवशी सगळ्यांना घेऊन. आणि पुन्हा एकदा आम्ही नरेबागच्या मैदानात एन्जॉय करताना. तर अनया, समायरा आणि रियांचा एन्जॉय तर काय संपणार नाही आणि त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा एन्जॉय केला आहे. तर फायनली हा व्लॉग आम्ही इथेच संपवतो आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर बाय.